राज्यभरामध्ये महापालिका निवडणुकीची धूम आता पाहायला मिळते। सातत्यानं कोणत्या ना कोणत्या पक्षाबरोबर आघाडी किंवा युती जी आहे ती सर्वच राजकीय पक्ष सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात। जागा वाटपाच्या चर्चा या महापालिकेच्या होताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्या सोबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सर आहेत। दानवे सर, खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खरं तर मनसेसोबत जाणार आहेत आणि त्या सगळ्या संदर्भाची चर्चा देखील होताना पाहायला मिळतात। संभाजीनगर महापालिकेचं नेतृत्व तुमच्याकडे आहे। त्या महानगरपालिकेच्या संदर्भात कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी ठाकरेंच्या सेनेकडनं होते सध्या? होते आता बाकीच्या मुंबई महापालिका आणि बाकीच्या महापालिकेची सिस्टीम वेगळी संघटनात्मक, पण इथे स्वतः उद्धवजी ठाकरे साहेब लक्ष देतात। बाकी आता बाकीच्या महापालिकेत आणि विशेषतः आमच्या महापालिकेत आता सगळ्यात आधी आम्ही अर्ज जे पक्षाचे अर्ज आहेत ते स्वीकारलेले आहेत। आता अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची स्क्रुटनी करून मुलाखती होतील। मुलाखती झाल्यानंतर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला जाईल आणि नंतर उमेदवार ठरवले जातील। अशा प्रकारे सिस्टीम आमची आहे, त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। खरं तर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचा पक्ष हा संपेल अशी विधानं जी आहेत ती सध्या तुमच्या विरोधकांकडून होताना पाहायला मिळतात। खास करून सत्ताधारी भाजप असेल, शिवसेना शिंदेंची असेल, या सगळ्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळतात। तुमचे मित्र संजय शिरसाट त्या संदर्भात बोलतात आहेत, रावसाहेब दानवे बोलतात आहेत। काय यांना उत्तर असेल? खरं तर कोणती संघटना, तीही बाळासाहेबांची शिवसेना ही संघटना कदापि संपू शकत नाही। शिवसेना एक महाराष्ट्राची आण आहे, बाण आहे, शान आहे, स्वाभिमान आहे आणि याचं उत्तर तर मला असं वाटतं निवडणुकीतून मिळेल। लोकसभेला मिळालेलं आहे चांगल्या पद्धतीनं, विधानसभेला तुम्ही घोटाळ्याकडून निवडून आलेले आहात, आता नगरपालिकेला तुम्ही नुसत्या पैशाच्या थैल्या घेऊन जात आहेत, परंतु महानगरपालिकेत वेगळं चित्र असेल एवढं मी 100% सांगतो की ठिकठिकाणी शेकडो लोकांच्या वर उमेदवार एकेका जागेला 5-5, 10-10 इच्छुक शिवसेनेकडे आहेत आणि मला असं वाटतं अशी संघटना कोणती संपत नाही। यांचे उथळ विधानं असतात, मला असं वाटतं उत्तर द्यायला काही अर्थ नाही। संजय शिरसाट म्हणतात की ठाकरेंकडे एकही नेता नाही जो पालिका निवडणूक सांभाळेल म्हणून, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्याकडनं होतं। कुठल्या पालिकेचं बोलताय ते? ज्या काही राज्यभरातल्या महापालिका निवडणुका होत आहेत त्यांच्याकडे तुमच्याकडे एकही नेता नाही आहे असं म्हणतात की पालिका निवडणूक सांभाळेल म्हणून सक्षमरित्या। शिवसेना ही सर्वसामान्यांची संघटना आहे आणि सर्वसामान्यांचंच नेतृत्व शिवसेनेनं शिवसेना प्रमुखांनी मोठं केलेलं आहे। संजय शिरसाटांचं ज्ञान आघात असेल मला असं वाटतं, ते अजून डबक्यातच आहे, त्यांना डबकंच माहिती आहे, डबक्याच्या बाहेर ते अजून आलेले नाही। कोणत्या महापालिकेत कोण माणसे जरा जाऊन बघा म्हणा, संभाजीनगरातच आम्ही त्यांच्या छातडावर बसवून दाखवू एवढंच सांगतो। खरं तर एकनाथ शिंदेंचे बंधू खरं तर ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये त्यांचं नाव येताना समोर पाहायला मिळतात। तुमच्या पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे वारंवार या सगळ्या प्रकरणात आरोप करतात आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा सावरी ड्रग्स प्रकरणामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत राज्याचे मुख्यमंत्री की या ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नातेवाईकांचा कोणताही संबंध नाही आहे म्हणून, कुठेतरी याच्यामध्ये राजकारण होतं सध्या। सुषमाताईंनी जे पेपर्स दाखवले, देवेंद्रजी कोणत्या आधारावर नाही आहे म्हणतात? सुषमाताईंनी जे पेपर्स दाखवले, जे पुरावे दाखवले, प्रत्यक्षात त्या गावातले, त्या जागेचे, त्याचे व्यवहाराचे, तिथं रस्ता कोणता केला त्याचे, हे जर सगळे पुरावे बघितले तर मला असं वाटतं ज्या सुषमाताई आरोप करतात ते व्यक्ती आहेच त्याच्यामध्ये। मला वाटतं शिंदे साहेबाचे ते भाऊ आहेत आणि सरकार असं असलं पाहिजे की त्यांनी त्याच्यात दुजाभाव नाही केला पाहिजे, आरोपी असला पाहिजे आणि ते हे सरकार करत नाही, हे वारंवार स्पष्ट होत आहेत। त्या धनंजय देशमुख प्रकरणात वाल्मिकाला किती वाचवण्याचा प्रयत्न झाला, धनंजय मुंडेंना त्याच्यातून त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला। परवा त्या कोकाट यांना शिक्षा झाल्यावर 3 दिवस लागतात का राजीनामा द्यायला? 3 दिवस लागतात का अटक करायला? अटक वॉरंट आहे कोर्टाचं, परंतु तुमचे जे सत्ताधारी पक्षाचे लोक त्यांना वाचवण्याचं, त्याच्यावर अंथरून पांघरून घालण्याचं काम देवेंद्रजींचं सरकार करतं आणि तसंच या प्रकरणातसुद्धा तेच काम ते करत आहेत। परंतु ज्या पद्धतीने सुषमा अंधारे आरोप लावतात आहेत की ज्या ठिकाणी सावरी गावामध्ये हा संपूर्ण ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला, त्याच्या बाजूलाच प्रकाश शिंदे यांचं हॉटेल आणि रिसॉर्ट होतं जे की एकनाथ शिंदे यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या बंधूंच्या हॉटेलमधनंच या संपूर्ण आरोपींना जे आहे ते जेवण जात होतं, अशा पद्धतीचे आरोप त्यांच्याकडनं लावण्यात आलेले आहेत।
आरोप नाही, सत्यता त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी आरोप नाही केलेले, त्यांनी पुरावे दिलेले आहे. या सगळ्या गोष्टीचे पुरावे त्यांनी दिलेले आहे आणि त्या पुराव्याच्या आधारावर ही कारवाई झाली पाहिजे ना. कायद्यासमोर सगळे समान आहेत ना. पण तो पोलीस असेल, तिथले SP असतील, मुंबईच्या लोकांना का जावं लागलं? साताऱ्याच्या लोकांना माहिती नव्हतं का? 100% माहिती असेल. मुंबईच्या लोकांना कुठून तरी बरोबर याचे धागेदोरे लागले आणि ते मुंबई पोहोचले. साताऱ्याच्या लोकांना मला असं वाटतं याचे सगळे धागेदोरे माहिती असेल, काहीतरी चालू असेल, म्हणूनच तिथले लोक वाचतात. जे आरोपी त्याच्यावर कारवाई व्हावी. तो शिंदे साहेबाचा भाऊ असेल, नाही तर अन्य कोणी चपराशी असेल. परंतु पालकमंत्री शंभूराज देसाई आहे. शंभूराज देसाईंना या सगळ्या गोष्टीची कल्पना होती का? आणि सातारा पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कारवाई न करता मुंबई पोलिसांनी थेट कारवाई केलेली आहे. तेव्हा शंभूराज देसाईंना असेल नसेल मला नाही माहिती, मी उगाच रिकामे आरोप नाही करणार. पण SP ला तर 100% असेल. कारण पोलिसांची ती ड्युटीज आहे खडा खडा सगळ्या गोष्टीची माहिती ठेवणं आणि 100% SP ला माहिती असेल. शंभूराज देसाईंना असेल नसेल मला माहीत नाही. शंभूराज देसाई असलं तर असं काही कोणताही राजकारणी अशा गोष्टीत मला वाटतं फार पडण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे मी काही शंभूराज देसाईंवर आरोप करणार नाही. पण तो SP ला 100% माहिती असेल. खरं तर माणिकराव कोकाटे यांचा अखेर राजीनामा आता राज्यात झालेला आहे. दुसरा मंत्री जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना पाहायला मिळतोय. 2 दिवसा अगोदर कोर्टाचा निर्णय आला. अद्याप देखील माणिकराव कोकाटेंना अटक नाही. हॉस्पिटलमध्ये ते दाखल झालेले आहेत. मग तो आरोपी जे असतात त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातं त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवलं जावं. आत्ताच ती नगरपालिकेला प्रचार करत होते गावागावान, आता कसे काय हॉस्पिटलमध्ये आहे. मी त्यांचा जो काही आजार असेल त्याच्याविषयी ते चांगले व्हावे अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करेल. परंतु मी आत्ता जे सांगितलं ना, हे शिंदेंच्या प्रकरणात तसंच कोकाटेंच्या प्रकरणात आहे. उद्या बाकीच्या लोकांना तुम्ही साधी गोळीसुद्धा घेऊ देत नाही, साधं जेवणसुद्धा घेऊ देत नाही आणि यांना तुम्ही VIP 5 स्टार हॉस्पिटलमध्ये राहू देता. याचा अर्थ आम्ही जे संविधान नावाने, घटना, कायदा या नावाने ओरडतो ना, ते हेच आहे. याच गोष्टी या सगळ्या. खरं तर मंत्री उदय सामंत हे संजय राऊत यांच्यावरती टीका करतात आहेत की 2 ठाकरे एकत्र आले तर आनंद तुम्ही व्यक्त करता, परंतु 2 पवार एकत्र आले तर त्यावरती मात्र तुम्ही टीका का करता, त्याच्यावरती तुम्ही प्रश्नचिन्ह का निर्माण करता, अशा पद्धतीची टीका संजय राऊतांवरती उदय सामंत करतात. 2 ठाकरे एकत्र येणं, दोघे भाऊ आहेत, दोघांचा स्वतंत्र पक्ष आहे, दोघांचा पक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करतो. असं काही नाही की राजसाहेबाचा पक्ष सत्तेमध्ये आहे आणि उद्धव साहेबांचा पक्ष हा विरोधात आहे. अजितदादा इकडे सत्तेमध्ये आहे, शरद पवार साहेब एक विरोधात आहे. आणि शरद पवार साहेबांसोबत आम्ही सगळे आहोत ना, काँग्रेस आहे, आम्ही सगळे लोक आहोत ना. त्याच्यामुळं मला असं वाटतं नातं म्हणून एकत्र व्हायला, पण पक्ष म्हणून मग एकत्र पक्ष व्हावा, त्याला काय प्रॉब्लेम. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राज्याचे माजी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते. खरं तर एकनाथ शिंदे यांच्या जर भावाचं नाव जर सावरी ड्रग्ज प्रकरणामध्ये असेल तर त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे नेते आहेत आणि राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.